त्यांची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे शिस्त संघाची, जे आखून दिली चौकट, त्या चौकटीच्या बाहेर कोणीच जात नाही. धर्माच्या विरोधात बोलणं म्हणजे पुरोगामित्व अशी एक व्याख्या या पुरोगामींनी करून घेतली आहे. यांचा मार्ग चुकून राहिला. अनेक वर्षापासून जर पुरोगामी लोक ज्या मार्गाने चालले त्या मार्गाने जर परिवर्तन होत नाही तर मार्ग बदलून पाहायला पाहिजे की नाही आपण. म्हणजे हे जे म्हणतात की आज हिंदू धर्म खतरे में आहे, अरे 600 वर्ष मुघलांनी राज्य केलं, इथं 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, तेव्हा हिंदू धर्म धोक्यात नव्हता आपला. आणि इथं 10-12 वर्ष झाले तुमचा हिंदू धर्म धोक्यात आहे आणि मग तुम्ही हिंदू राष्ट्राच्या गोष्टी करता. पण तुम्हाला या देशात जर राजकीय बदल घडवून आणायचा आहे सामाजिक क्षेत्राचा वापर करून, तर तुम्हाला धर्म वापरल्याशिवाय पर्याय नाही. हिंदू धर्माचा वापर करून जर हे लोक चुकीच्या गोष्टींचा प्रचार प्रसार करून राहिले तर तुम्ही हिंदुत्वाचा वापर करून चांगल्या गोष्टींचा प्रचार प्रसार करा ना. तुम्हाला कोणी अडवलं आहे? तुम्ही वोट चोरीचा मुद्दा किती गाजवा इकडे, म्हणजे तुम्ही सोशल मीडियावरती चॅनलवरती तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या, काही करा, पण मला जर आमदारकीला उभं राहायचं आहे, उद्या चालू एखादा नगरसेवकासाठी मला उभं राहायचं आहे, माझ्या यादी माझ्या मतदारसंघाची जी यादी आहे ती यादी जर मी चेक केली नाही, त्याच्यासाठी कार्यकर्ते कामाला लावले नाही, त्यातले बोगस मतदान जे आहेत, जे नावं आहेत बोगस, ते काढून टाकले नाही, तर मी इकडे कितीही त्यांना शिव्या देशात देत बसलो तरी सत्ता पुन्हा भाजपचीच येणार. तुम्हाला जे वाटते की हे सरकार खूप चांगलं आहे, तुम्हाला जर एखादं यांचं धोरण पटलं नाही, तुम्ही एकदा यांच्या विरोधात बोलून बघा. तुमचा जो गैरसमज आहे मनातला की हे सरकार खूप चांगलं आहे, हिंदूंसाठी खूप चांगलं आहे, हा गैरसमज कायमचा दूर होऊन जाईल. हे जर असंच चालत राहिलं तर अजून 10-15 वर्ष तरी सत्ता विरोधी पक्षाची येणं मला शक्य वाटतं. नमस्कार, मी निखिल. द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. RSS at 100 अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जी 100 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्या निमित्तानं आपण RSS at 100 ही स्पेशल सिरीज करतो आहे आणि त्या निमित्तानं या संस्थेचे वेगवेगळे पैलू आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच सिरीजचा हा अजून एक भाग. तर त्यानिमित्तानं आज आपण चर्चा करणार आहोत चंद्रकांत झटाले यांच्याशी. चंद्रकांत झटाले हे लेखक आहेत आणि त्यांनी स्वयंघोषित देशभक्तांचं वास्तव या नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून त्यांनी संघावर प्रखर टीका देखील केलेली आहे, त्यांची पोलखोल केलेली आहे, असं त्यांचा दावा आहे. तर या सगळ्या संदर्भात आज आपल्याला चर्चा करायची आहे. मी पुन्हा एकदा स्वागत करतो चंद्रकांत झटाले यांचं. सर, स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार सर. पहिला प्रश्न हाच आहे की आपण प्रखर टीकाकार तर आहातच संघाचे, पण गेली 11 वर्ष संघाचा विचारक किंवा संघाचा प्रचारक हा देशाचा पंतप्रधान आहे, देशाच्या विविध राज्यांमध्ये त्याच विचाराचं सरकार आहे. तर हा विचार देशानं स्वीकारलेला आहे का, असं वाटतं का आपल्याला? आणि तरीसुद्धा मग टीकेचं काय कारण राहतं? देशाने विचार स्वीकारला आहे का असं अनेकांना प्रश्न पडतो की एवढा सगळा विरोध दिसतो आहे सोशल मीडियातून, लोकांमधून, जनतेतून, पण पुन्हा त्यांचंच सरकार प्रत्येक राज्यात निवडून येते आहे, देशात पुन्हा तेच निवडून येत आहेत. याचं कारण हे आहे की सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे त्याचं की हे जे सरकार बहुमतात आलेलं सरकार आहे आपल्या देशातलं, ते 33 ते 37% मतं घेऊन बहुमतात आलेलं सरकार आहे. त्याच्या विरोधातले जे 63% मतं आहेत किंवा लोक आहेत की जे त्यांच्या विरोधातले आहेत, ते संघटित नाहीत. त्यांच्यामुळे फूट पाडून ठेवली आहे आणि ती फूट कशी कायम राहील याच्यावरती ते लोक मेहनत घेत राहतात. तुमच्या माझ्यावरती जास्त ते मेहनत याच्यासाठी घेत नाहीत की त्यांचे जे 33 ते 37% मतं आहेत ते माझे कट्टर बनून राहिले पाहिजे, याच्यासाठी ते पूर्ण त्यांची एनर्जी लावतात. पण सर, ती एनर्जी जी खर्च करतात 37% मतांवर, कारण आपल्याकडे फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम आहे, आपण काय प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेटिव्ह सिस्टममध्ये राहत नाही, त्यामुळे त्यांना काही आवश्यकताही नाही आहे 50% मतांची. तर मग अशा वेळी, कारण आत्तापर्यंतची सरकार देखील कुठलंही सरकार 50%पेक्षा जास्त मतांनी निवडून आलेलं नाहीच. म्हणजे 1984 मध्ये मला वाटतं सर्वाधिक साधारण 47 ते 49% मतं राजीव गांधी यांच्या सरकारला मिळाली होती. मग अशा वेळी हा मुद्दा कसा जस्टिफाय केला? नाही, जस्टिफाय नाही, मी त्याचं एक कारण सांगतोय तुम्हाला. एक कारण हे सांगितलं तुम्हाला की जे विरोधक आहेत ते एकत्र येऊ द्यायचे नाहीत, हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, जी नाराजी खूप सारी दिसते आपल्याला, तर ती नाराजी, आता जो विरोधी पक्षानं मुद्दा उचलला आहे वोट चोरीचा, की सुरुवातीला 14मध्ये 19मध्ये हे सरकार आलं निवडून, लोकांनी दिलं असेल जे काही आहे ते, पण आता लोकांना कळायला लागलं विरोध प्रचंड वाढला आहे, तो दिसतो आहे. पण एक वोट चोरीच्या मुद्द्यात थोडासा आम्हाला दम वाटतो की लोकांमध्ये नाराजी असूनसुद्धा हे सरकार पुन्हा निवडून येत आहे, हा एक मुद्दा. तिसरा मुद्दा, जेव्हा भाजप सरकार निवडून येते कुठल्याही राज्यात किंवा देशात, तर फक्त भाजप त्याच्यामागे काम करत नसते, त्याच्यामागे RSS आहे, RSSच्या अनेक पोटसंस्था आहेत, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद किंवा रामदासी बैठका असतील किंवा ह्या जे काही त्यांनी अलग अलग, आमच्या इकडे कसं आहे, आमच्या इकडे किंवा तुमच्याकडे कुठेही काही व्यापारी असतात. ते व्यापारी काय करतात की समजा त्याला जर संत्रे विकायचे आहेत किंवा आंबे विकायचे आहेत, तर हे 3-4 लोक मिळून काय करतात की एक ट्रॉली विकत घेतात आंब्यांची, आणि हा रस्ता आहे, समजा प्रभात रोड आहे,
तर त्या प्रभात रोडवर काय करतात, ते ट्रॉली घेऊन येतात आणि 5 जागी 5 जण बसतात वेगवेगळे. काय की गिऱ्हाईक दुसरीकडे कुठं नको जायला, या 5 जणांपैकी कुठेतरी जाईल ते. असं RSSने आपल्या पोटसंस्था उघडून ठेवल्यात अनेक. ज्यांना काही RSSबद्दल गैरसमज असतील ते विश्व हिंदू परिषदेत जातील, विश्व हिंदू परिषदेबद्दल काही गैरसमज असतील ते रामदासी बैठकात जातील. अशा काही बैठका यांनी सुरू केलेल्या आहेत. तर भाजप निवडून यायच्या मागं हे जे काही कीर्तनकार आहेत, काही प्रवचनकार आहेत, म्हणजे माझ्या अकोल्याचीच गोष्ट सांगतो आहे मी तुम्हाला की एक शिवमहापुराण, आणि शिवमहापुराणात तो महाराज असं सांगतो आहे की या देशातल्या हिंदूंना जर ताठ मानेनं जगायचं आहे तर नरेंद्रभाई मोदींशिवाय तुम्हाला कोणताच पर्याय उपलब्ध नाही. आता हे शिवमहापुराणात कुठंच लिहिलेलं नाही. पण असे जे प्रचारक यांनी पाळून ठेवलेले आहेत, या प्रचारकांची जी मेहनत आहे 100% आपण ते मान्य केलं पाहिजे की ह्या सगळ्या पोटसंस्थांची जी मेहनत आहे त्याचं फलित म्हणजे हे सरकार, जे काही सरकार येते तेच विरोधी पक्षाने विचारधारेशी ज्या संबंधित चळवळी आहेत त्या चळवळींची स्वतःची नाळ तोडून टाकली आहे. म्हणजे सामान्य माणूसही त्यांच्यासोबत नाही आणि विरोधी पक्षही दखल घेत नाही. आज विरोधी पक्षाच्या बाजूनं बोलणारे काही पॉडकास्टवाले असतील, काही वक्ते असतील, लेखक असतील, पत्रकार असतील, यांची पूर्ण यादी आहे त्यांच्याकडे आणि त्यांची पूर्ण बर्दाश्त ठेवतात ते लोक. पण त्यांच्या विरोधात जे बोलणारे आहेत त्यांच्यासोबत त्यांची अशी भावना झाली आहे. त्याचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला की अर्णव गोस्वामी, मी त्याला पत्रकार म्हणणार नाही, पण अर्णव गोस्वामी नावाचा माणूस आपल्या जो स्ट्राईक केला होता असं म्हणतात आपल्या देशाने पाकिस्तानवरती, तर सैन्याची गुपितं फोडली होती आणि दुसऱ्या माणसाला, बाहेरच्या माणसाला दिली होती सैन्याची गुपितं फोडून. एका मुख्यमंत्र्याला आरेकारी बोलला होता, तो विषय आपण जाऊ देऊ. पण सैन्याची गुपितं फोडल्यानंतर त्याला जेव्हा अटक झाली, एका मुख्यमंत्र्याला आरेकारी बोलल्यानंतर, तेव्हा संपूर्ण भाजप त्याच्या मागे उभी राहिली. गृहमंत्री, प्रधानमंत्री, संपूर्ण भारतीय जनता पार्टी त्याच्या बाजूनं रस्त्यावर उभी राहिली. आणि रात्री 12 वाजता त्याच्यासाठी कोर्ट उघडण्यात आला, सुप्रीम कोर्ट, त्याला सोडण्यासाठी. तेच रवीश कुमारसारखा पत्रकार आहे, निरंजन टकलेंसारखे पत्रकार आहेत. हे लोक अनेक वर्षापासून सांगून राहिले काय यांची चुकीची धोरणं आहेत, त्यांच्या काय चुका आहेत, यांची पोलखोल करून राहिले आहेत. पण त्यांच्या बाजूनं ना विरोधी पक्ष आहे ना जनता आहे. म्हणजे सरकार जर भाजपचं नाही, पण ज्या ठिकाणी काँग्रेसचं किंवा विरोधी पक्षांचं सरकार आहे त्यांनी तरी किमान अशा पत्रकारांना, त्यांना अपेक्षा नाही की त्यांचा काही सत्कार व्हावा, पण जिथं विरोधी पक्षाचं सरकार आहे त्या राज्यांनी तरी किमान यांना बोलून थोडासा सत्कार, की कुणाला तरी प्रेरणा मिळेल की बा आम्ही आमच्या केलेल्या कामाची कुणीतरी दखल घेऊन राहिलं आहे म्हणून तिथं. पण त्यांच्यासोबत ना विरोधी पक्ष ना जनता, पण ते लोक लढून राहिले आहेत. याच्यातून समाजात असा मेसेज जातो की भाजपसाठी तुम्ही कितीही कोणत्याही खालच्या पातळीवर जाऊन काम करा, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. पण विरोधात जाल तर ना विरोधी पक्ष तुमच्या मदतीला येणार आहे ना जनता मदतीला येणार आहे तुमच्या. पण मग हेच मुख्य कारण वाटतंय का की अजूनही तेवढा तीव्र विरोध या संघटनेलाही दिसत नाही आणि सरकारलाही दिसत नाही, की विरोधात जर तुम्ही काही कृती करत असाल तर त्याला खूप जास्त मोठ्या प्रमाणात तपास यंत्रणांचा वापर करून दाबल्या जात आहे, आणि मग दुसऱ्या बाजूला पुन्हा सत्कारही होतात की समर्थनही मिळतं सरकारतर्फे ज्या तुम्ही त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी कराल. हेही एक संघाचं वाढण्याचं कारण आणि भाजपचंही वाढण्याचं कारण वाटते का? बरोबर, 100%. मी तेच सांगितलं तुम्हाला की त्यांच्यासाठी जो काम करणार आहे त्याची ते पूर्ण बर्दाश्त ठेवतात, पूर्ण त्याची. आणि विरोधातले आहेत तर ते मी सांगितलं की विरोधातला माणूस कुठचाच ते ठेवत नाही. एक तर त्यांच्यासोबत या, म्हणजे जज लोयांचं जर प्रकरण तुम्ही घेतलं तर जज लोयांच्या वरती जे पुस्तक आलं आहे निरंजन टकले, तर त्यात सरळ दिलं आहे की त्यांच्यासमोर 2च ऑप्शन ठेवले होते. एक तर 100 कोटी घ्या, एक तर जीवानं जा तुम्ही, हे 2च ऑप्शन होते. आणि त्याच्यामुळे ते प्रचंड टेन्शनमध्ये होते. असेच ऑप्शन विरोधकांसमोर त्यांनी ठेवले. आता सगळ्यात मोठं एक कारण असं आहे की मी जे सांगितलं की वैचारिक नाळ तोडली आहे, चळवळींपासून विरोधी पक्षांनी फारकत घेतली आहे, त्याचा हा परिणाम आहे. संघाचे बौद्धिक, आता मला सांगा, सर्वात जास्त राज्यांमध्ये त्यांची सत्ता आहे, देशात त्यांची सत्ता आहे एवढी, त्यांना गरज नाही. पण संघाचे आणि भाजपचे जे शिबिरं चालू आहेत, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरं अजूनही सुरू आहेत जागोजागी. म्हणजे मागच्याच विधानसभेच्या वेळेस आणि लोकसभेच्या वेळेस मी बोललो होतो की त्यांना गरज नसताना पंतप्रधानांच्या 19 सभा झाल्या होत्या महाराष्ट्रात. गृहमंत्र्यांच्या 16 की 17 सभा काहीतरी झाल्या होत्या इथं महाराष्ट्रात. पण विरोधी पक्षाची कुठंच सत्ता नसताना 3 आणि 4 सभा होतात फक्त. म्हणजे एवढे तर बिझी विरोधी पक्षनेते नसतात आपले इथे. त्यांची जी तयारी आहे, त्यांची जी डिवोशन आहे त्यांच्या कामाच्या प्रती, म्हणजे तुम्ही पुरोगामी चळवळींचे बरंचसं चुकते याच्यात. कारण की फक्त तुम्ही राजकीय विरोध करून चालत नाही, सांस्कृतिक दृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या तुमची कार्यकर्ते
प्रशिक्षित केले पाहिजे. तुमचेच कार्यकर्ते कन्फ्यूज आहेत. विरोधी पक्षाच्याच कार्यकर्त्यांना भाजप जे सांगते आहे, जो प्रचार करते तो खरा वाटतो आहे. म्हणजे अनेकदा मी व्याख्यानाला जातो तर मला काँग्रेसचे कार्यकर्ते भेटतात, काँग्रेस सेवा दलाचे कार्यकर्ते भेटतात आणि ते मला म्हणतात, झटाले साहेब आम्ही 24 वर्ष झाले सेवा दलात काम करतो, पण आम्हालाही खरंच वाटत होतं. हे आज आम्हाला समजतं आहे की हे सगळं खोटं होतं म्हणून. मग हे जर कार्यकर्ते असे करतील आणि एकटा विरोधी पक्षनेता बोलतो आहे पण त्या पक्षाचा दुसरा कोणी माणूस बोलत नाही, उघड अंगावर घेत नाही या लोकांना. मग काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांशी मी बोललो, शिवसेनेच्या, शरद पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांशी मी बोललो, म्हणजे विरोधी पक्षांच्या. त्या अनेकांचं असं मत आहे की आमचे नेतेच तर यांच्यासोबत खेटून घेत नाहीत, उघड दुश्मनी घेत नाहीत, बोलत नाहीत उघड. आम्ही कशाला घ्यायचं मग? आम्ही कोणाच्या भरोशावर घ्यायचं? हेच बोलत नाहीत. तर पुढचा प्रश्न हा होता महत्त्वाचा, की जसं तुम्ही आता उल्लेख केला की संघ एवढा मोठा का झाला आहे, एवढा मोठा का वाढला आहे, तर ते कितीही कोणत्याही पातळीला जाऊन आपलं संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. मग ती सत्ता असो किंवा नसो तेव्हा देखील प्रयत्न करत राहतात. त्यामुळे ते आत्तापर्यंत 100 वर्ष टिकू शकला आहे आणि अजूनही वाढताना दिसतोय. तर अजून कुठल्या अशा संघाचे गुण वाटत आहेत, गुणच म्हणूया आपण, कारण ते एवढी मोठी संघटना जर होती तर ते का असे कुठले गुण दिसत आहेत की ते सातत्यानं वाढत आहेत आणि अजूनही वाढतच राहत आहेत? त्यांची सगळ्यात मोठी जी ताकद आहे ती आहे शाखा संघाची. ती शाखा याच्यासाठी महत्त्वाची आहे त्यांच्या की लहान मुलं आहेत आणि लहानापासून एखादा मुलगा 24-25 वर्षाचा 30 वर्षाचा होईपर्यंत तो संघाच्या शाखेत जातो. त्याची वैचारिक ठेवण पक्की झाली. आता 30 वर्षाचा झाला तो, 25 वर्षाचा झाला तो, आता त्याच्यावरती लहानपणापासून बालपणापासून जे संस्कार झाले 25 वर्षापर्यंत ते तुम्ही कसे खोडून काढणार 1-2 वर्षात? आणि पुरोगाम्यांचा प्रॉब्लेम असा होतो की त्यांना असं वाटतं की याच्यावरती जे 25-30 वर्ष झाले संस्कार झाले आहेत त्याला मी 1 तासाचं व्याख्यान काहीतरी सांगेल, 1 तास मी काहीतरी सांगेल आणि त्याच्या डोक्यातलं सगळं धुवून निघालं पाहिजे आणि तो आपल्या विचाराचा झाला पाहिजे. असं नाही होऊ शकत ना. संघ फक्त विचार पेरत नाही, तो पहिले मदतीला जाणार, त्यांच्या 100 वेळा विचारपूस करणार त्या गोष्टीला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी दुसरी बाजू आहे संघाच्या विचारधारेच्या विरोधातली जी बाजू आहे ती बाजू ती त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कानावर पडूच देत नाहीत. ते पुस्तकही वाचू देत नाहीत त्यांना त्या पद्धतीचे, की त्यांच्या विचार प्रक्रिया त्यांची सुरू होईल म्हणून. आणि मी नेहमी सांगतो की पुरोगामी लोक किंवा संघाच्या विरोधी विचारधाराचे जे लोक आहेत ते व्याख्यानं घेतील, ते कार्यक्रम ठेवतील, ते अधिवेशनं ठेवतील. कोण लोक येतात तिथं? ज्यांना ऑलरेडी ते पुरोगामी विचार पटलेला आहे, यांच्या विरोधी विचारांचेच लोक तिथे येतात सगळे. म्हणजे मग तुमची एनर्जी वेस्ट चालली, तुमचा पैसा वेस्ट चालला, तुमचा वेळ वेस्ट चालला, सगळा वाया चालला तो. तुम्हाला गरज आहे जे संघाच्या विचारधाराचे लोक आहेत त्या लोकांपर्यंत तुम्ही पोचले पाहिजे. मग असे लोक कुठे भेटतील तुम्हाला? धार्मिक कार्यक्रमांमध्ये असे लोक भेटू शकतात तुम्हाला, किंवा काही संमेलनं असे घेतले देवाच्या नावाने किंवा धर्माच्या नावाने किंवा असे, की त्या ठिकाणी कसं होऊन राहिलं की बिमारी आहे डोक्याला आणि मलमपट्टी सुरू आहे टोंगळ्याला. त्याच्यामुळे संघाने जे लोक कार्यकर्ते ते आणून राहिले प्रवाहात, तो प्रवाह प्रचंड मोठा आहे आणि त्या संघातून बाहेर काढायचा जो प्रवाह आहे तो प्रवाह खूपच स्लो आहे. कारण की पर्याय देऊन नाही राहिले. पुरोगामी जी व्यवस्था आहे, संघाच्या विरोधी विचारधारेची जी व्यवस्था आहे ती पर्याय देत नाही. हे काय करतात? संभाजी भिडेची शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटना आहे त्याच्यासोबत जाऊ नका. मग कोणासोबत जायचं? युवा पिढीनं कोणासोबत? पर्याय द्यावा लागेल ना काहीतरी. तुम्ही म्हणाल की युवा पिढीला तुम्ही पोळी खाऊ नका, चपाती खाऊ नका, ती वाईट असते. मग त्यांना भाकरी द्यावं लागेल की नाही? ते उपाशी राहणार नाही, त्यांना काहीतरी द्यावं लागेल तुम्हाला ऑप्शन म्हणून. तर हे जे विरोधी विचारातले लोक आहेत हे पर्याय देण्यासाठी सक्षम नाहीत, हे कार्यक्रम देऊ नाही शकून राहिले. त्यांचा सातत्यानं कार्यक्रम देणं सुरू आहे. आणि त्यांची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे शिस्त संघाची. जे आखून दिली चौकट, त्या चौकटीच्या बाहेर कोणीच जात नाही. त्याच्यातले नेते मंडळी असतील, कार्यकर्ते असतील, आणि त्यांचा जर कार्यकर्ता आहे का तर तो वक्ता असेल त्याला लगेच कुठंतरी स्टेज उपलब्ध करून देतील. तो पत्रकार असेल तर त्याला कुठं त्याला आपण मदत करू शकतो, कुठं वरती नेऊ शकतो आपण त्याला, की तो आपला विचार तेवढ ठेवेल, समोर नेवट ठेवेल. याच्यासाठी सातत्यानं ते प्रयत्न करतात. हे कुठंच या पुरोगामी चळवळीमध्ये दिसत नाही. पण सर आता स्वातंत्र्याला साधारण 78 वर्ष झाली आहेत. या 78 वर्षाच्या काळात साधारण 15-16 वर्ष भाजपचं सरकार असेल किंवा संघप्रेरित विचारांचं सरकार असेल, पण इतर 60-62 वर्ष जवळपास फक्त काँग्रेस आणि काँग्रेसी विचारांचं सरकार होतं. मग या काळामध्ये सुद्धा पुरोगामी विचारांना तेवढी ताकद, तेवढं बळ मिळालं नाही का की ते आत्ता एवढ्या अचानक कोलमडून पडलेत? म्हणजे फक्त 11 वर्ष सत्तेत नाही आहेत तर सगळे विचार कोलमडून पडतात. हे कसं काय शक्य होऊ शकतं? एवढे विचार कमजोर आहेत का? मग संघाचा जो बेस आहे
तो आहे विचारांचा बेस आहे. तो विचारांच्या बेसवरती बनलेली संघटना आहे ती. आणि संघ वाढला कोणाच्या काळात? तर काँग्रेसच्या काळात. काँग्रेसचं सरकार होतं. आता 2014 पासून समजा त्यांचं सरकार आलं आहे. हे आतापासून नाही, स्वातंत्र्याच्या अगोदरसुद्धा, म्हणजे जेव्हा महात्मा गांधींची हत्या झाली होती त्या हत्येनंतर गोळवलकरांचंही नाव आलं होतं त्यात. जे काही दंगली घडल्या होत्या म्हणजे फाळणीच्या वेळी, त्याच्यातही गोळवलकरांचं नाव होतं. एक उत्तर प्रदेशचा अधिकारी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे गेला होता सगळे कागदपत्र घेऊन, की गोळवलकरांकडे हे सगळे कागदपत्र यांच्या विरोधात सापडलेले आहेत, ते सगळे पुरावे आहेत, त्यांना अटक केली पाहिजे आपण म्हणून. तर उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्र्याचा मुलगा RSSमध्ये होता त्यावेळेस. स्वातंत्र्याच्या वेळेसची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. तर काँग्रेसच्याच काळात RSS वाढली. काँग्रेसमध्ये अनेक लोक असे होते जे RSSला सपोर्टिव्ह लोक होते. त्याच्याशिवाय हे शक्य नाही. आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की यांना मग आपण लढायचं कसं यांच्यासोबत, आपण टिकणार कसे? तर 1925ला RSSची स्थापना झाली. त्या काळात त्यांना त्यांच्या संघटनेचा प्रचार प्रसार करण्यासाठी जी काही साधनं उपलब्ध होती त्याच्यापेक्षा आपल्याकडे आज निश्चितच जास्त आहेत. पण त्याचा उपयोग होत नाही ना. तत्वावरती तुम्ही बघा, पुरोगामी जे चळवळी आहेत ती चळवळी कोणत्याही एका झेंड्याखाली एकत्र येत नाहीत. हे सगळ्यात मोठं कारण आहे. स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सेवादल होतं. जे सेवादल विचारांवर चालत होतं आणि काँग्रेसला पाठिंबा देत होतं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं काँग्रेसने आणि ते पूर्णपणे तुटलं. म्हणजे विचारधाराच तुटली. विचारधारात जर नसेल तर तुमचा कार्यकर्ता तुमच्यासोबत टिकू शकत नाही ना. मी आता जे बोललो की काँग्रेसचेच कार्यकर्ते कन्फ्यूज आहेत की आपली विचारधारा नेमकी काय आहे. आणि सरदार पटेल असतील, सुभाषबाबूंचा पुतळा उभारला यांनी दिल्लीत, सरदार पटेलांचा पुतळा उभारला, काँग्रेसचे नेते आहेत नाही सगळे. मग हे हायजॅक कसे काय करू शकून राहिले त्यांना? आणि काय होते, पुरोगाम्यांची खूप मोठी गडबड होते. एक धर्माच्या विरोधात बोलणं म्हणजे पुरोगामित्व, अशी एक व्याख्या या पुरोगामींनी करून घेतली आहे. मला बऱ्याचदा त्याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यावं वाटते, कारण की या देशात 80% हिंदू आहेत आणि 14.5% मुस्लिम आहेत. मग आता काहीही झालं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरती, एक तर उत्सवप्रिय समाज आहे आपला, दिवसभर काम करतो किंवा वर्षभर महिनाभर काम करतो, एखादा उत्सव आला की थोडासा त्यांना उत्सव साजरा करावा वाटतो आणि मग पुरोगामी त्याच्यावर सुरू होतात. होळी आली की पाणी तुम्ही जपून वापरा, जास्त एकच दिवसाचा विषय आहे ना तो. मग यांना काय होते की काय पुरोगामी लोक नेहमी आपल्यामध्ये काहीतरी खुसपट काढत राहतात, कुठेतरी आनंदाचा क्षण बोलतात आणि आपल्याच सणाला बोलतात, हे मुस्लिमांच्या सणाला बोलत नाहीत. हे ऑब्जेक्शन एक त्यांच्या मनात येत राहतात. यांचा मार्ग चुकून राहिला. अनेक वर्षापासून जर पुरोगामी लोक ज्या मार्गाने चालले त्या मार्गाने जर परिवर्तन होत नाही तर मार्ग बदलून पाहायला पाहिजे की नाही आपण? तो मार्ग बदलून पाहत नाही. मग आपण असं सांगितलं पाहिजे लोकांना, आज जी देशाची परिस्थिती आहे ते सांगतो की 80% हिंदू आहेत या देशात, 14.5% मुस्लिम आहेत, 5.5% सगळे आले. मग पेट्रोल 110 रुपये लिटर झालं, कोणाला फटका बसतो त्याचा सगळ्यात मोठा? सगळ्यांनाच, हिंदूंना बसतो सगळ्यात मोठा. 80% हिंदू आहेत. 1200 रुपये सिलेंडर झालं, कोणाला फटका बसतोय त्याचा? 80% हिंदूंना बसतोय. बेरोजगारी प्रचंड वाढली. कोणाची मुलं सगळ्यात जास्त बेरोजगार? हिंदूंची मुलं. तुम्ही महिलांवरती अत्याचाराचा आकडा काढून बघा, कोणत्या महिलांवरती सगळ्यात जास्त अत्याचार? 95% वरती हिंदू महिला आहेत. जी साधू संतांची प्रेतं जे कुंभमेळ्याच्या वेळेस कोरोना काळात जी वाहून आली गंगेतून आणि ती प्रेतं त्या रेतीत गाडली, म्हणजे हिंदू धर्माच्या हिंदू संस्कृतीनुसार अग्निदाह संस्कार न करता ती पूर्ण झाली रेतीत आणि ती प्रेतं कुत्रे उकळून खात होते. असे हाल तर मुघलांच्या काळात नव्हते हिंदूंचे एवढे हाल. म्हणजे हे जे म्हणतात की आज हिंदू धर्म खतरे में आहे, अरे 600 वर्ष मुघलांनी राज्य केलं इथं, 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, तेव्हा हिंदू धर्म धोक्यात नव्हता आपला. आणि इथं 10-12 वर्ष झाले तुमचा हिंदू धर्म धोक्यात आहे आणि मग तुम्ही हिंदू राष्ट्राच्या गोष्टी करता. हिंदू राष्ट्र म्हणजे नेमकं काय सांगा ना एकदा. आपल्या देशात प्रधानमंत्री हिंदू आहेत, आपले गृहमंत्री संरक्षण मंत्री हिंदू आहेत. आपल्या इथले जेवढे न्यायाधीश आहेत त्यातले 95% जास्त न्यायाधीश हिंदू आहेत. जेवढे काही खासदार आहेत आपल्या देशातले त्याच्यातले 94.6% खासदार हिंदू आहेत. जेवढे राज्य आपल्या देशात आहेत तेवढ्या राज्यांचे जे आमदार आहेत ते 95% आमदार हिंदू आहेत. जेवढे राज्यपाल आहेत त्या राज्यपालांतले 3 राज्यपाल सोडले तर बाकी सगळे हिंदू आहेत. जेवढे मुख्यमंत्री आहेत आपल्या देशात तेवढे 4 मुख्यमंत्री सोडले तर बाकी सगळे मुख्यमंत्री हिंदू आहेत. आणखी कोणतं हिंदू राष्ट्र तुम्हाला अपेक्षित आहे? हे ते सांगत नाहीत, हेच क्लिअर करत नाहीत. अखंड हिंदू राष्ट्र म्हणजे कोणतं? अखंड हिंदू राष्ट्र म्हणजे बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, म्यानमार सगळं आलं त्याच्यात. मग हे जर आपण सगळे सोबत घेतले अफगाणिस्तानापासून सगळे, तर हे 14.5% जर मुस्लिम तुम्हाला सहन होत नाहीत, हे सगळे जर आपल्यासोबत आले तर 40% मुस्लिम होतील आपल्या इथं.
आणि आपल्या इथं सरकार बसलं आहे 33 ते 37% मतांच्या भरोश्यावरती. मग हे 14.5% ज्यांना सहन होत नाही ते 40% सहन होणार आहेत का? येणाऱ्या 50-100 वर्षात बाकी अफगाणिस्तान बांगलादेश सोडून द्या तुम्ही, साधा नेपाळ तरी आपण जिंकू शकतो का? पण हे असे स्वप्न काहीतरी दाखवायचे आणि आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यापासून हिंदू राष्ट्राचा मुख्य अजेंडा लपवायचा. कारण तो जर सांगितला, क्लिअर केला, तर आपले कार्यकर्ते आपल्यासोबत राहणार नाही यांची त्यांना खात्री आहे. सर, तुम्ही अनेक गोष्टींचा उल्लेख केला. त्याच्यात प्रामुख्यानं गुरुजी गोळवळकर जे संघाचे दुसरे सरसंघचालक होते त्यांचा गांधी हत्येतल्या सहभागाबद्दल देखील उल्लेख केला. असे अनेक प्रकरण आहेत ज्याच्यामध्ये संघावर बऱ्याच अंगाने टीका होते. म्हणजे जसं गांधींचं प्रकरण सांगितलं, त्यानंतर संघाबद्दल टीका होते की तिरंगा झेंडा त्यांनी 55-52 वर्ष त्यांच्या ह्याच्यामध्ये कार्यालयात फैलवला नाही, किंवा अशा अनेक प्रकारच्या टीका. मग असं वाटतं की हे ज्या जुन्याच टीका आहेत त्याच टीकांना धरून राहिलेत बाकी सगळे लोक, आणि त्यामुळंच पण संघाने तर त्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या. म्हणजे संघाने गांधी ॲक्सेप्ट केले, संघाने झेंडा फडकवला, संघाने ज्या काही टीका होत होत्या त्यांना उत्तरं दिली, स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या सहभागाबद्दलच्या प्रश्नांना उत्तरं दिली. मग या सगळ्या गोष्टींवर आपण चिटकून बसलोय टीका करताना, आणि पुढे जातच नाहीये त्याच्या पुढे की संघावर टीका करताना किंवा संघाला टार्गेट करताना काहीतरी नवीन गोष्टी आणाव्यात ज्या आत्ताच्या काळामध्ये रिलेव्हंट आहेत. कारण आता पिढी किती, आपण 28 वर्षाचे असलेले तरुणांची संख्या साधारण देशामध्ये 35 ते 45% मग त्यांना ह्या गोष्टी कशा पोहोचवणार आहेत आपण? तर ह्या टीका करताना देखील आपण खूप जुन्या टीका करत बसलोय, आणि संघ कधीतरी पुढे निघून गेला. तो पर्यावरणाच्या गोष्टी करतोय, तो फॅमिली प्लॅनिंगबद्दल बोलतोय, किंवा फॅमिलीमध्ये काय चर्चा असावी याबद्दल बोलतोय, इंडिव्हिज्युअलिझम वगैरे जे काही जगभरात सुरू आहे त्याबद्दल बोलतोय. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघताय? संघ जो बोलतो किंवा जो कृती करतो ते बोलणं 1000 तोंडांनी बोलतो संघ. म्हणजे त्याच्या ज्या शाखा आहेत वेगळ्या, एक शाखा गांधींना प्रातस्मरणीय मानेल, दुसरी जी शाखा आहे ती गांधींची इकडे बदनामी करेल, तिसरी शाखा मग त्यांची जी आहे ती सांगेल की गांधींचा बाप मुस्लिम होता. अशा 1000 तोंडांना तो बोलतो. संघासाठी नैतिक अनैतिक सगळे रस्ते उघडे आहेत, सगळे ऑप्शन उघडे आहेत. त्यांना आपलं जे इप्सित आहे ते साध्य करायचं आहे, आपलं जे ध्येय आहे ते गाठायचं आहे, त्याच्यासाठी कोणताही मार्ग अवलंबतील ते, नैतिक अनैतिक सगळे ऑप्शन उघडे आहेत. विरोधकांसाठी सगळे ऑप्शन उघडले नाहीत, त्यांना नैतिक मार्गानेच जायचं आहे. सगळ्यात मोठी अडचण ही आहे विषय, ते अनैतिक मार्गाने जाऊ शकत नाहीत, यांच्यासारखा विषय जातो. आणि ज्या अनेक गोष्टी सांगायला पाहिजेत, म्हणजे मी जे सांगतो की तुम्ही जे सांगितलं जुनेच मुद्दे सगळे उघडणं सुरू आहे की तिरंगा फडकवला नाही किंवा ह्या गोष्टी. तर ह्या गोष्टी मला प्रकर्षानं तेव्हा जाणवल्या जेव्हा किसान आंदोलन सुरू होतं दिल्लीत, आणि 26 जानेवारीला ते किसान सगळे जे शेतकरी आहेत ते लाल किल्ल्यावरती आले होते. तिथं ट्रॅक्टर घेऊन घुसले होते दिल्लीमध्ये, आणि तिथे एक तिरंगा झेंडा त्यांनी, समोर एक तिरंगा झेंडा लागलेला होता, त्याच्यासमोर निशान साहेब जो पिवळा झेंडा असतो शिखांचा तो फडकवला. मग भाजपच्या IT सेलने असा अपप्रचार केला की या शेतकऱ्यांनी काय केलं तर तिरंगा झेंडा काढून टाकला आणि त्याच्या जागी निशान साहेब फडकवला, तिरंग्याचा अपमान झाला असं जेव्हा बोलले. तर त्याच्यावरती जी शेतकऱ्यांचे म्हणजे समर्थक होते किंवा विरोधी पक्ष होता यांच्या अशा प्रतिक्रिया होत्या की नाही नाही तिथे तो तिरंगा झेंडा आपल्याच जागी होता, यांनी निशान साहेब इकडे फडकवला किंवा यांची काही चूक नाही, अशा बचावात्मक सगळ्या प्रतिक्रिया होत्या. तेव्हा मला जाणवलं की लोकांना माहीतच नाही की संघाने तिरंगा फडकवलाच नव्हता म्हणून इतके वर्ष, म्हणजे 55 वर्ष स्वातंत्र्यानंतर 2002पर्यंत फडकवला नाही. ही लोकांकडे माहिती नाही, ज्यांच्याकडे आहे त्यांना असं वाटतं कशाला आपण खेटून घ्यायचं. अनेक अशा मला आजही अनेक चांगले चांगले मोठे मोठे लोक आणि महिलाही असं मला म्हणतात की सर आम्हाला बोला वाटते खूप, आम्हाला माहिती असते याचं उत्तर आम्ही देऊ शकतो, पण हे खूपच गलिच्छ भाषेत मग आम्हाला ट्रोल करतात सोशल मीडियावरती, मग त्याच्यामुळे आम्ही बोलत नाही, ह्या गोष्टी आम्ही बोलू शकत नाही. आणि नवीन जे मुद्दे आहेत म्हणजे शोधून काढायच्या कोणीच फांद्यात पडत नाही. म्हणजे एवढ्या वर्ष, आता मला सांगा तुम्ही, हे 11 वर्षात यांनी जे काही केलं, 11 वर्षात यांची किती वर्ष सत्ता होती विरोधकांची, यांनी यांचा बेस मजबूत करून ठेवायला पाहिजे होता. ह्या सगळ्या संघाच्या ज्या गोष्टी आहेत त्या उघड करून ठेवायला पाहिजे होत्या. हे आजही लोकांना शोधावं लागतात, एक एक गोष्ट शोधून आणावं लागते संघाबद्दल की संघाने असं केलं. तर मी जर सांगितलं की नवीन मुद्दे काढायसाठी त्या पातळीवर जे जावं लागते ना, संघासाठी जे नैतिक अनैतिक जे ऑप्शन ओपन आहेत तसं विरोधकांसाठी नैतिक अनैतिक ऑप्शन ओपन नाहीत, त्यांना नैतिकच मार्गाने जावं लागणार आहे. आजही तुम्ही भाषेची पातळी, म्हणजे राजकारण मी एवढे वर्ष झाले पाहतो आहे, आजपर्यंत भिकारचोट सुप्रिया सुळे, बायल्या उद्धव ठाकरे, कुठं आहे तो नाना पटोल्या, किंवा राणेंचे जे पुत्र आहेत त्यांनी तर म्हणजे सगळ्या पातळीत ओलांडून सोडल्या. मी इथं आता बोलू शकत नाही पॉडकास्टवरती, एवढ्या घाणेरड्या भाषेत जाहीर बोलल्या आहेत ते सगळ्या गोष्टी.
तर यांनी राजकारणासोबत भाषेची पातळी एवढी घसरून टाकली आहे, अशी कधीच नव्हती. हा महाराष्ट्र असा कधीच नव्हता, हा देशही असा कधीच नव्हता. सुळाचं राजकारण म्हणजे यांनी असं मी म्हणतो की विरोधकांना शिकून दिलं आहे की सत्ता कशी चालवायची म्हणून, सुळाचं राजकारण कसं करायचं आहे म्हणून. हे विसरून गेले की कोणाचंही उद्या यांचंही सरकार बदलेल. आज ह्या अनैतिक गोष्टींना म्हणजे बिल्किस बानोवरती बलात्कार करणाऱ्यांना शिक्षेत माफी झाली, त्यांचा सत्कार करण्यात आला. या गोष्टीला जर तुम्ही समाजात मान्यता मिळवून देऊन राहिले, उद्या चालून हे सरकार जेव्हा बदलेल तेव्हा तुमच्यावरही पाळी येईल आणि तेव्हा तुम्ही त्याचं उत्तर नाही देऊ शकणार. तेव्हा लोक म्हणतील तुम्ही तर असंच केलं होतं. जे आहे ते विषय. नवीन मुद्दे काढायसाठी कुणीतरी काँग्रेसनी किंवा विरोधी पक्षांनी काहीतरी एक प्रशिक्षण कार्यशाळा किंवा कोणत्या मुद्द्यावर आपण लढलं पाहिजे, वैचारिक कॅडर कॅम्प जे असतात ते असे घ्यायला पाहिजेत ना. कोणाला हे घेत नाहीत. सेवा दलासारख्या संस्थेला मजबूत करायला पाहिजे ना त्यांनी. सेवा दल तर संपूर्णच गेला. म्हणजे हे प्रेक्षकांसाठी की सेवा दल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणेच काँग्रेसला जे पुरवठा करणार, वैचारिक पुरवठा करणार एक संघटन होतं, ते संपून टाकले यांनी. मग त्याचे फळं आता ते बघून राहिले. पण अजूनही त्यांनी ते सेवा दलाला ताकद दिली नाही आहे. आणि हे जोपर्यंत ताकद देणार नाही, तुमचा वैचारिक बेसच पक्का नाही, तर तो कार्यकर्ता तुमच्यासोबत टिकू शकत नाही ना. आज जे आपण म्हणतो इकडून लगेच हे उड्या मारून तिकडे जातात, कारण वैचारिक बेस पक्का नाही त्यांचा. त्यांना माहीतच नाही की काँग्रेसची विचारधारा काय आहे किंवा विरोधी पक्षांची विचारधारा काय आहे. म्हणजे शिवसेनेवाल्यांना माहीत नाही. जेव्हा शिवसेनेवरती आरोप होतो, बाळासाहेब ठाकरेंवरती हे RSSवाले आरोप लावतात की बाळासाहेबांनी काँग्रेसला एवढा विरोध केला होता आणि काँग्रेसबद्दल काय काय बोलले होते, असं जेव्हा हे म्हणतात, तेव्हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे की जेव्हा आणीबाणी लागली होती आपल्या देशात, तेव्हा बाळासाहेब ठाकरे एकमेव होते की त्यांनी पाठिंबा दिला होता ना त्याला. म्हणजे प्रणव मुखर्जी जेव्हा राष्ट्रपती पदाचे उमेदवार होते काँग्रेसचे, तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना पाठिंबा दिला होता ना. आणि प्रतिभाताई पाटील पण जेव्हा प्रतिभाताई पाटील जेव्हा होत्या तेव्हा त्यांनी पाठिंबा दिला. हे ट्रेनिंग शिवसेनेचं काम नाही की त्यांचा कॅडर कॅम्प घेणे आपल्या कार्यकर्त्यांचं, त्यांना हे उत्तर सांगणे. पण या सगळ्याच गोष्टींमध्ये मग वैचारिक पातळीवर असू द्यात किंवा शैक्षणिक सांस्कृतिक सगळ्याच पातळीवर किंवा आर्थिक पातळीवर सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात एकतर संघ विचारांचं बंबार्डिंग सुरू आहे किंवा त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करून असे विचार लोकांमध्ये पेरण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे आणि ते आता पोहोचलेले आहेत आणि त्यामुळंच मग आपण हे बाकीचे सगळे राजकीय परिणाम बघतो त्या गोष्टीचे. तर हे सगळे काउंटर करायचे असतील तर काँग्रेस आणि त्यासारख्या वैचारिक दुसऱ्या जे काही त्या कॅम्पमध्ये असलेल्या संघटना आहेत त्यांच्यासाठी किती मोठी आव्हानं आहेत आणि त्यांना कुठली प्रकारची कामं करावी लागणार आहे त्यासाठी? त्यांच्यासाठी एक खूप सोपी लाईन आहे. एक विरोधी पक्षांसाठी म्हणा किंवा चळवळींसाठी म्हणा, मी नेहमी सांगतो की तुम्हाला जर सामाजिक बदल घडवून आणायचा आहे या देशात, तर तुम्ही तुमच्या तत्त्वानं चाला. वैचारिक तुमचे जे काही तत्त्व असतील, तुम्ही धर्म वगैरे बाजूला ठेवून असं तुम्ही चाला. पण तुम्हाला या देशात जर राजकीय बदल घडवून आणायचा आहे सामाजिक क्षेत्राचा वापर करून, तर तुम्हाला धर्म वापरल्याशिवाय पर्याय नाही, हिंदुत्व वापरल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. तुम्ही म्हणाल सर मग काय फरक, तेही हिंदू करतात, तुम्ही हिंदू करता. तुम्ही सांगा ना, हिंदू आणि हिंदुत्वातला फरक या पक्षांनी समजून सांगितलं पाहिजे. खरा हिंदू धर्म कोणता हे समजून सांगितलं पाहिजे. हिंदू धर्माचा वापर करून जर हे लोक चुकीच्या गोष्टींचा प्रचार प्रसार करून राहिले तर तुम्ही हिंदुत्वाचा वापर करून चांगल्या गोष्टींचा प्रचार प्रसार करा ना. तुम्हाला कोणी अडवलं आहे? आणि तसे भाजपला काय सर्व हिंदूंचं समर्थन आहे असा भाग नाही. म्हणजे 80% जर हिंदू असतील तर त्यांना मतं 37% पडली आहेत. म्हणजे 37%च हिंदूंचं समर्थन असेल तर बाकीच्या 43% हिंदूंना काय अपील करण्यासाठी काय केलं जाऊ शकतं? ह्या हिंदुत्वाच्या लाईननं जर चालले, मी जे मग सांगितलं की लाईन ही असली पाहिजे की 80% हिंदू आहे, 14.5% मुस्लिम आहे. इथं कोणतीही जर घटना घडते, बेरोजगारी, महागाई, ज्याही घटना घडतात त्याचा फटका सगळ्यात मोठा हिंदूंना बसतो इथं. आणि हे सरकार हिंदूंचं कर्दनकाळ सरकार आहे. जे मुद्दे मांडायला पाहिजे त्यांनी ते मुद्दे फोकस करत नाहीत. म्हणजे केदारनाथ मंदिरातलं जे सोन्याचं पितळ झालं, नंतर सोन्याचा पत्रा लावला होता आणि त्याचं मग ते पितळ झालं की तो पितळेचा निघाला नंतर, हा एक घोटाळा आहे मोठा. राम मंदिर बांधलं, राम मंदिराला विरोध असण्याचं कारण नाही ना कोणाचं. राम मंदिराला एका रिक्षावाल्यापासून तर मोठ्या करोडपती माणसापर्यंत 50 रुपयापर्यंत करोड रुपयापर्यंत वर्गणी गोळा केली, त्यातून राम मंदिर बांधलं. मग राम मंदिर बांधताना त्याच्यात जमीन खरेदीत घोटाळे केले ना तुम्ही. म्हणजे एक छोटासा घोटाळा सांगतो तुम्हाला त्यातला. एक कुसुम पाठक नावाची बाई, तिचा एक जमिनीचा तुकडा तिने 2 लोकांना विकला 2.5 कोटी रुपयात. नावं काय त्यांचे, सुलतान अन्सारी आणि राजेश तिवारी असे 2 नावं. या दोघांना विकला 2.5 कोटी रुपयात एक तुकडा. तो समजा आज 12 वाजता विकला. 12 वाजून 10 मिनिटांनी म्हणजे 10 मिनिटाच्या अंतरानं राम मंदिर जन्मभूमी ट्रस्टनं तोच 2.5 कोटी रुपयाचा तुकडा 18.5 कोटी रुपयात विकत घेतला.
म्हणजे जमीन खरेदीत घोटाळा झाला. मग हा हिंदूंच्या भावनेशी खेळ नाही का? हिंदूंच्या पैशाची खेळ नाही का? हाच जर काँग्रेसने किंवा विरोधी पक्षाच्या एखाद्या नेत्यानं जर हा घोटाळा केला असता तर ते किती मोठा की हिंदू धर्म बुडवला या लोकांनी वगैरे अशी आवई उठवली असती. हे दोन्हीही खरेद्या मी जे बोलतो आहे ह्या दोन्ही खरेद्यांचे फोटो मी माझ्या पुस्तकात दिले आहेत. ह्या दोन्ही खरेद्या घेऊन आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग हे राज्यसभेत उभे झाले आणि त्यांनी दाखवल्या दोन्ही खरेदी की ही 2.5 कोटी रुपयाची खरेदी आणि 10 मिनिटाच्या अगोदरची ही 10 मिनिटाच्या नंतरची 18.5 कोटी रुपयाची खरेदी. त्यांना 3 महिन्याच्या आतमध्ये एका घोटाळ्यात आतमध्ये टाकलं. संजय सिंगांना 3 महिने आतमध्ये होते ते. या राम मंदिर झालं, हिंदुत्वाचे मुद्दे झाले, याच्यावरती फोकस केला पाहिजे ना. गोरक्षणाच्या नावानं हे लोक म्हणतात 2-4 जनावरं मारणारे लोक इथले आपल्या गावातले जे कोणी असतात त्यांच्यावरती मग आपले कोणीतरी हिंदुत्ववादी नेते 2-4 मुलं जाणार आणि मग 2-4 ते गोवंश वाचवणार आणि सांगणार आम्ही हिंदू धर्मरक्षक आहे वगैरे. आपला मनमोहन सिंग याच्या अगोदर मोदीजी नेहमी म्हणायचे की हे लोक गुलाबी क्रांती घडून आणून राहिले आपल्या देशात. म्हणजे बीफचा वापर वाढून राहिला, बीफ एक्सपोर्ट वाढून राहिलं. मोदीजी आल्यापासून या जगात जेवढं बीफ एक्सपोर्ट होते त्यातलं 50% जे एक्सपोर्ट होते ते भारतातून होते आपल्या. त्याच्यात महत्त्वाचे जे 5 कत्तलखाने आहेत जिथं रोज लाखो गायी मारल्या जातात, रोज लाखो गायी म्हणतो मी, ते हिंदूंचे कारखाने आहेत. कत्तलखाने हिंदूंचे आहेत. सगळ्यात मोठा जो कत्तलखाना आहे भारतातला त्याचं नाव काय आहे? अल कबीर. अल कबीर. आता हे नाव ऐकल्यावर तुम्हाला काय वाटलं की कोणीतरी मुस्लिम आता मालक असला पाहिजे कोणीतरी. त्याचा मालक आहे सतीश सबरवाल. असे 5 सगळ्यात मोठे कत्तलखाने आहेत. आणि मोदीजींनी एका इंटरव्ह्यूत सांगितलं आहे की हे तुम्ही गैरसमजात राहू नका की फक्त मुस्लिमांचे कत्तलखाने असतात. माझे अनेक जैन मित्र आहेत त्यांचे कत्तलखाने आहेत. हे मोदीजींनी एका इंटरव्ह्यूत सांगितलं आहे. पण हे विरोधी पक्षाने फोकस करायला पाहिजे ना की ह्या 2-4 गायी काय वाचवता तुम्ही? इथं रोज लाखो गायी मरतात आहेत ना आणि ते हिंदूंचे कत्तलखाने आहेत. मग ते थांबवा ना. इथं कसं झालं की तुम्ही पाहता बऱ्याच ठिकाणी आपली महानगरपालिका काय करते? कॅरीबॅग वापरावरती बंदी. कोणीतरी भाजी विकणारा एक माणूस कॅरीबॅग देतो म्हणून त्याला दंड, त्याला पकडणार, त्याचे सामान जप्त करणार. अरे प्रोडक्शनवर बंदी घाला ना. त्या जे पॉलिथिन जे बनते आहे त्याच्या प्रोडक्शनवर बंदी घाला तुम्ही. हा कसा काय विकू शकते? मग हा कसा काय देऊ शकणार कोणाला? पण हे काय आहे की हे फक्त धर्माच्या नावाने, गोरक्षणाच्या नावाने लोकांना भडकवत राहायचं. माझं म्हणणं आहे विरोधी पक्ष किंवा या लोकांनी एकच लाईन धरली पाहिजे. खरा हिंदू धर्म कोणता? हिंदू धर्म कसा धोक्यात आहे? आज हिंदू किती धोक्यात आहे? कसा चारी बाजूने तो कोंडला गेला आहे? त्याच्यावरती कसा चारी बाजूने अत्याचार होतो आहे? हीच एक लाईन त्यांनी धरून असलं पाहिजे. तरच बदल होऊ शकतो काहीतरी. पण सर हा विचार जो आहे तो हिंदू मनावर प्रभावित करण्यासाठी, म्हणजे मुस्लिम, ज्याला स्पष्टपणे म्हटलं जातं की काँग्रेसने आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम अपीजमेंट केलं, त्यामुळे हिंदू एवढा मोठ्या प्रमाणामध्ये भाजपच्या बाजूने वळला, हे एक कारण सांगितलं जातं भाजपचं सत्तेमध्ये येण्याचं 2014 साली. तर मग या प्रश्नाला नीटपणे टॅकल करता आलं नाही काँग्रेसला किंवा काँग्रेसी विचारांच्या इतर संघटनांना, हे प्रमुख कारण वाटतं का त्यांच्या तिकडे जाणं? म्हणजे आणि दुसरं म्हणजे तुम्ही उदाहरण दिलं की मीठ आणि बीफचं वगैरे, तर भाजपकडं त्या दोन्ही गटांना टार्गेट करणारं ऑडियन्स आहे. म्हणजे मीठ खाण्यापासून ते मीठ विकणाऱ्यापासून ते गोरक्षक, अशा सगळ्या स्पेक्ट्रममधल्या लोकांचं त्यांच्याकडे हे आहे, मतदार आहेत. आणि ते सगळ्यांना एंटरटेन करण्यासाठी वेगवेगळी संघटना आहे. गोरक्षकांसाठी वेगळी संघटना आहे आणि बीफ मीटवाल्यांसाठी वेगळी संघटना. म्हणजे नॉर्थ ईस्टमध्ये ते खाल्ल्याशिवाय चालू शकत नाही. तिथे सरकार आहेत त्यांचे आणि ते प्रमोशनही करतात खाण्यापासून. तर मग हे सगळं अशा प्रकारचं स्पेक्ट्रम असलेलं, वाईड स्पेक्ट्रम असलेले विचार किंवा अशा प्रकारचे मुद्दे काँग्रेस आणि त्यासारख्या संघटनांना उपस्थित करता येत नाहीत, म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना आता विरोधाला सामोरे जावं लागतं. 100%. आता मुस्लिमांबद्दलचा विषय घेऊ आपण. 2014च्या अगोदर यांनी काय प्रचार केला की आपल्या देशात मुस्लिमांसाठी हज यात्रेला सबसिडी आहे, पण अमरनाथ यात्रेला आणि आपली वैष्णोदेवीला आपल्या सबसिडी नाही. असं कसं आपला हिंदू देश? हे काँग्रेस असं करून राहिलं. म्हणून मला सांगा 2014 पासून आज 2025 आहे, 11 वर्ष झाले, हजची सबसिडी बंद झाली नाही, उलट वाढली. किंवा अमरनाथ यात्रेला किंवा वैष्णोदेवीला सबसिडी सुरू झाली आहे? नाही सुरू झाली. हे मुद्दे काँग्रेस का बरं घेत नाही? म्हणजे मुस्लिमांसाठीच्या ज्या योजना होत्या, ज्या कोणत्या, त्यातल्या किती योजना बंद केल्या या लोकांनी? हे विचारलं पाहिजे ना काँग्रेसने की तुम्ही कोणत्या कोणत्या योजना मुस्लिमांसाठी ज्या होत्या ज्या तुम्ही बंद केल्या. सरकार म्हणून असं धर्मात हे करू शकत नाही, करू शकत नाही. मग हे मुद्दे घेऊन समोर आलं पाहिजे ना विरोधी पक्षांनी. विरोधी पक्षाला तेच मी सांगतो की त्यांना कळतच नाही की कोणते मुद्दे आपण घेऊन फोकस केलं पाहिजे. आता मी 1-2 वेळा आपल्या अधिवेशनात गेलो होतो विधानसभेच्या. मी पाहतो की विरोधी पक्षाचे नेते काही आक्रमक आहेत, काही अभ्यासू आहेत थोडेफार, पण
सत्ताधाऱ्यांना कसं कचाट्यात पकडलं पाहिजे यात ते कमी पडतात. म्हणजे आज जर मला नेहमी वाटते असं की आज एवढे सारे मुद्दे आहेत आपल्याजवळ, एवढे सगळे मुद्दे आहेत की जर देशात काँग्रेसचं सरकार असतं तर भाजपनं 100% हे सरकार पाळलं असतं आज. म्हणजे एवढं सगळं 2019 साली जेव्हा विरोधी पक्षनेते झाले होते देवेंद्र फडणवीस, हो आणि ते पुढचा 1-2 वर्षाचा काळ, 2.5 वर्षाचा हो. काळ, ज्या प्रकारे त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून भूमिका बजावली, बरोबर. ती कुठल्याही एका विरोधी पक्षनेत्याला साजेशी अशीच. म्हणजे बिलकुल, केवढ्या बिलकुल, मोठ्या बिलकुल. प्रमाणात आंदोलन उभी केली होती. तसेच मुद्दे आज देखील आहेत, पण त्या प्रकारचं आंदोलन किंवा विरोध दिसत नाही. तो जो कचाट्यात पकडायचा असते, कसं असते की मी डॉक्टर आहे, खूप मोठ्या बाटल्या आहेत तुला औषधाच्या खूप साऱ्या, पण ते कोणत्या रोगावरती कोणती औषध मात्रा लागू पडते आणि किती मात्रेत ती दिली पाहिजे हे कळलं पाहिजे ना. आणि हे जर नसेल कळत आपल्या नेत्यांना तर हे पक्षांनी ट्रेनिंग दिलं पाहिजे, किंवा ज्यांना कळतं अशा लोकांना विरोधी पक्षात बसवलं पाहिजे, म्हणजे विरोधी पक्ष नेता केलं पाहिजे किंवा सभागृहात बोलायला लावलं पाहिजे. आता मी हे जे पुस्तक आहे हे पुस्तक लिहिलंच त्याच्यासाठी होतं, स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव, की यांच्या विरोधातले सगळे मुद्दे आपण आयते काढून द्यावे समोरच्यांच्या हाती, की तुम्ही हे घ्या आणि फक्त तुम्ही बोला. मी एका अधिवेशनात जाऊन सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना, सगळ्यांना, आमदारांना हे पुस्तक दिलं भेट, सगळ्यांना त्यांना सांगितलं, आणि त्यांनी प्रचंड एकदम आनंद व्यक्त केला. अरे वा वा वा, किती छान काम केलं तुम्ही, हे आमच्या खूपच कामाचे मुद्दे आहेत, सगळ्यात महत्त्वाचे. कोणत्याच आमदाराचा कधी फोन आला नाही आणि त्यांनी कधी त्याचा वापर केला नाही, फक्त दानवे साहेबांनी त्याचा वापर केला, सभागृहात बोलले ते ताकदीनं. तर म्हणजे तुम्ही सांगा की स्वतः तर शोधायचं नाही आपण काही, पण आपण जे आयतं काढून देतो आहे तेही वाचून विरोध करायची भूमिका घेत नाही ते लोक. आणि मी सांगितलं आहे मग की राहुल गांधीसारख्या माणसावरती आरोप होतो आणि त्याचं खासदारकी रद्द होते केस येऊन, तरी काँग्रेसचे मोठे नेते कोणीच बोलत नाहीत देशातले. मग काँग्रेसचे कार्यकर्त्याला वाटतं ना की राहुल गांधीसोबत जर असं होते तर हे लोक बोलत नाहीत, तर माझ्यासोबत काही झालं तर हे कोण येणार माझ्यासाठी. ही पक्की भावना झाली आहे ना त्या कार्यकर्त्यांच्या मनात, मग ते नाहीत उठत आवाज. म्हणजे आता मी नाव सांगत नाही तुम्हाला, एक काँग्रेसचा प्रवक्ता माझा मित्र आहे खूप चांगला, आणि काँग्रेसचा राज्याचा प्रवक्ता आहे, त्याला अडचण होईल म्हणून नाव सांगत नाही, तो मला म्हणणं आला की चंदू दादा, मी जे उघड आता बोलणं सुरू केलं तर मला आजपर्यंत भाजपच्या कोणत्या नेत्यांना थांबवलं नाही. मला काँग्रेसचे नेते आमच्या जिल्ह्यातले म्हणतात की तू कशाला जास्त खेटून घेतो एवढा, कशाला आमच्यावरती तू काहीतरी बला आणशील म्हणून. म्हणजे आता याला काय म्हणावं आपण. स्वतःच्याच पक्षातून जर स्वतःच्या कार्यकर्त्यांना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना थांबवलं जात असेल तर आपण हेच समजायला पाहिजे की इथं विचारांचा अभाव आहे, वैचारिक पातळीचा अभाव आहे, आणि जो कॅडर बेस्ड कॅम्प, काँग्रेसवाले कॅडर बेस्ड कॅम्प घेऊन राहिले आहेत. मला माहिती आहे दर महिन्याला त्यांचे कॅम्प होतात, पण ते जे कॅम्प घेऊन राहिलेत ना, ते गांधीजींच्या काळात ज्या तत्वांची गरज होती ना तेच तत्त्व ते चालू देऊन राहिले जातात. आताच्या काळात अपडेट कार्यकर्ता कसा असला पाहिजे, या लोकांची वैचारिक लढा लढण्यासाठी त्याच्याकडे वैचारिक कोणता दारुगोळा असला पाहिजे, हे सगळं अपडेट करणं गरजेचं आहे ना. ते अपडेट होऊनच नाही राहिले आहेत, आणि जोपर्यंत ते अपडेट होत नाहीत, विचारांचे कार्यकर्ते तयार होत नाहीत, तोपर्यंत किती प्रयत्न केला, एकट्या विरोधी पक्षनेत्यानं काहीही प्रयत्न केला तरी सत्ता बदल करणं सोपं नाही. सर, आपण संघाच्या या 100 वर्षाच्या यात्रेबद्दलही बोलतोय मध्ये मध्ये, तर याबद्दल थोडंसं सांगा अजून, की ही जी 100 वर्षाची यात्रा आहे आता एका वेगळ्या वळणावर आहे, कारण संघालाही कळतंय की सत्तेशिवाय जे काय आपल्याला राबवायचं आहे ते राबवायचं असेल तर सत्तेशिवाय पर्याय नाही आहे. म्हणजे याच प्रकारची सत्ता त्यांना अटलजींच्या काळात देखील होती, पण संघ आणि अटलजी यांच्या संघर्षाचा काळ होता असं आपण तेव्हाही बघितलेलं आहे. सुदर्शन जे सरसंघचालक होते तेव्हाचे के सुदर्शन, त्यांचा आणि अटलजींचा जो काही संघर्ष होता तोही आपण पाहिला. तर सत्तेशिवाय जमत नाही आहे, आणि मग सत्तेला आपल्या सोबत घेऊन आपले जे विचार आहेत ते पुढे करणं, आपली जी कामं आहेत ती करून घेणं, आपल्या विचारांची व्यक्ती विविध प्लॅटफॉर्म्सवर बसवणं, हे सगळं जे काही कामं सुरू आहेत ते कुठपर्यंत जातील असं दिसतंय. आणि यापुढे देखील जर सत्तेशिवाय जमत नाही तर मग ते सत्ता कशी टिकत राहील यासाठी प्रयत्न करणं, मग लोकांशी अजून जास्त संपर्क वाढवणं, सातत्यानं शिबिरं भरवणं, त्यांना एंगेज करत राहणं, यासारखे सातत्याने प्रयत्न अजूनही संघाकडनं सुरू आहेत. मग या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता? अजूनही पुढच्याही निवडणुकीमध्ये मग काही चान्स दिसतोय की नाही दिसतंय? माझं म्हणणं आहे की जे 100 वर्षात संघानं सगळ्यात मोठी जी मेहनत घेतली आहे ती मेहनत घेतली आहे प्रशासनात स्वतःची माणसं पेरणे याच्यासाठी. प्रशासनात मागे तुम्ही पाहिलं की आपल्या इथं पक्ष फुटले, शिवसेना, राष्ट्रवादी. एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन गेले. 40 आमदार फोडणं हा सोपा विषय नाही, हा असाच नाही होऊ शकत. 40 आमदारांच्या फाईल त्यांच्याकडे तयार होत्या. 40 आमदार का बरं फुटले? कारण 40 आमदारांच्या फाईल तयार होत्या.
40 आमदारांच्या फाईल त्या प्रशासनात तुमचे माणसं असल्याशिवाय, जरी सत्ता नव्हती, सत्ता उद्धव ठाकरेंची होती, विरोधी पक्ष यांची, भाजप विरोधी पक्षात होता, सत्ता उद्धव ठाकरे विधानसभेत फडणवीसांनी सांगितलं की माझ्याकडे पेनड्राईव्ह येऊन आणून देतात सरकारी अधिकारी. तर प्रशासनातले अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय हे होऊ शकत नाही. तर या संघ भाजपचं यशच हे आहे की अजून समजा यांची सत्ता गेलीही तरी प्रशासनातले अधिकारी ती सत्ता परत आणण्यासाठी जी काही मदत करता येईल संघाला, भाजपच्या नेत्यांना, ते करत राहतील कायमसाठी. यासाठी सगळ्यात पहिले मी म्हटलं की एक तर कॅडर बेस कार्यकर्ते निर्माण करणे आणि अशा प्रशासनातले जे अधिकारी आहेत ज्यांना धर्मनिरपेक्षता मान्य नाही, ज्यांना संविधानाची समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता हे सगळे तत्त्व मान्य नाहीत, अशा लोकांना बाजूला करणे किंवा त्यांच्यात वैचारिक बदल घडवून आणणे याच्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. पण यासाठी खूप जास्त वेळ लागणार आहे आणि त्या संघर्षाची तयारी आहे का पण काँग्रेस आणि सगळ्या पक्षांची? मला वाटत नाही अजिबात की काँग्रेस पक्षाचे, मी सांगितलं तुम्हाला की वैचारिक कॅडर बेस कॅम्प जोपर्यंत हे लोक घेत नाहीत, कार्यकर्ते वैचारिक तयार होत नाहीत, तोपर्यंत हे बदल घडवणं शक्य नाही. कार्यकर्ता एक, मी समजा संघाच्या शाखेत जातो लहानपणापासून, मी 30-35 वर्षाचा झालो, मला एखादी नोकरी लागली त्यासाठी, तर मी त्या विचारांचा झालो ना पक्का, मी कुठेही राहील तर मी त्यांच्यासाठी काम करेन. असं तुम्ही जे आज बघा, तुम्ही एखादा ग्रुप असतो कोणता तरी, त्या ग्रुपवरती जर तुम्ही या गव्हर्नमेंटच्या विरोधात काही पोस्ट टाकली, एखादा मेसेज टाकला, तर गव्हर्नमेंटचे जे समर्थक आहेत संघ भाजपचे ते उघडपणे व्यक्त होतात, लगेच टाकतील 10-12 लोक त्याच्यावरती की काय. पण माझं बरोबर आहे, माझ्या गोष्टीला प्रत्येक गोष्टीचा पुरावा आहे माझ्याजवळ, पण मी घाबरतो टाकासाठी, कारण का हे ट्रोल होईल, हे सगळे लोक त्यांना मला ट्रोल करतील सगळे लोक, मी घाबरतो, मी त्या गोष्टी टाकत नाही. असंच प्रशासनात सुरू आहे, हे लोक उघडपणे प्रशासनात त्यांना मदत करत आहेत. आता तुम्ही पहा ना, ईडीचा जो वापर चालू आहे किंवा इलेक्शन कमिशनचा, तो इलेक्शन कमिशनचे जे काही राहुल गांधींनी आता मध्यंतरी हे घेतली, प्रेस कॉन्फरन्स घेतली, इलेक्शन कमिशनच्या चुका लोकांसमोर मांडल्या. तुम्हाला मला ज्याची बुद्धी साबूत आहे, ज्याची तर्कशक्ती साबूत आहे, त्या प्रत्येकाला कळून राहिलं आहे की इलेक्शन कमिशन काय वागून राहिलं, नेमकं चुकीचं आहे त्याचं जे काही आहे ते. पण यांनी असे मेंदू घडवले आणि बऱ्याचदा एखादा मेसेज येतो की तुम्हाला वाचल्यानंतर वाटतं काय बाळवटसारखा मेसेज टाकला यांनी, याच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे. मी जे सांगितलं मग की यांचे 33 ते 37% जे मतं आहेत ते पक्के करून ठेवण्यासाठी असे मेसेज असतात की माझं जे सरकार करून राहिलं, भले ते चूक का असो ना, पण त्याच्या समर्थनात पोस्ट येऊन जाते, नाही माझ्या सरकारचं बरोबर आहे, हे जे करतात आहे ते बरोबर आहे. हे जोपर्यंत बदलत नाही, प्रशासनात जे अधिकारी आहेत, आता जसं राहुल गांधींनी सांगितलं मध्यंतरी की आम्ही कोणाला सोडणार नाही, म्हणजे उद्या चालून तुम्ही रिटायर होऊन जरी गेले तरी आम्ही त्यांना शोधून आणू, पण एवढंच म्हणून भागणार नाही, एकट्या राहुल गांधीच्या भरोश्यावर होऊनही भागणार नाही. पुरोगामी चळवळींचा जोपर्यंत सामाजिक पाठिंबा भेटत नाही या पक्षांना प्रत्यक्ष, आणि वैचारिक चळवळींना जोपर्यंत राजकीय पक्ष महत्त्व देत नाहीत, तोपर्यंत हे बदल घडून येणं शक्य नाही. 29मध्ये सुद्धा हे वोट चोरीचा जो मुद्दा आहे, आता हा लावून धरणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो की तुम्ही वोट चोरीचा मुद्दा किती गाजवा इकडे, म्हणजे तुम्ही सोशल मीडियावरती, चॅनलवरती, तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या, काही करा, पण मला जर आमदारकीला उभं राहायचं आहे, उद्या चालून एखादा नगरसेवकासाठी मला उभं राहायचं आहे, माझ्या यादी, माझ्या मतदारसंघाची जी यादी आहे ती यादी जर मी चेक केली नाही, त्याच्यासाठी कार्यकर्ते कामाला लावले नाही, त्यातले बोगस मतदान जे आहेत, जे नावं आहेत बोगस, ते काढून टाकले नाही, तर मी इकडे कितीही त्यांना शिव्या देशाब देत बसलो तरी सत्ता पुन्हा भाजपचीच येणार. तिथं मी कितीही जनसंपर्क करू, मी निवडणुकीत कितीही पैसा वाटो, मी किती काम करू लोकांचे, निवडून तेच लोक, 50 प्रमुख पासूनची यंत्रणा आहे. आपण तुम्ही निवडणुकात फिरले की नाही मला माहीत नाही, पण मी या निवडणुकीत लोकसभा आणि विधानसभा दोन्ही याच्यात मी खूप जवळून मी प्रचार केला, सगळं मी पाहिलं. सगळं विरोधी पक्षांचे मला बूथवरती कार्यकर्ते दिसत नव्हते, कोणत्याच बूथवरती. यांचे 50 प्रमुखापासून तयारी होती आणि यांच्या विरोधी पक्षांकडे बूथवर बसायला कार्यकर्ते नव्हते, त्यांना पैसे देऊन बसावं लागत होते. काही बाहेरगावचे आणून बसवले होते की आज तू 2-4-5 हजार रुपये घे आणि बस आजच्या दिवस तिथं म्हणून. अशी जर परिस्थिती असेल की तो बाहेरगावावरून आलेला कार्यकर्ता बसेल, त्याला काय माहिती आहे की कोण बोगस वोटर आहे, कोण या एरियातला वोटर नाही आहे, काहीच माहीत नाही त्यांना. मग बोगस वोटिंग होणार ना 100%, आणि मग तुम्ही दोष देणार, EVM आहे, असं आहे तसं आहे. तुम्ही तयारी करा, तुम्ही याद्या छाटा, तुमचे कार्यकर्ते कामाला लावा आणि याद्यांमधले जे बोगस नाव आहेत ते काढून टाका. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, ते करणार नाही सरकार, त्यांच्याकडून अपेक्षाही करू नका. सर, शेवटचे 2-3 प्रश्न. संघ 100 वर्षाचा पूर्ण होतोय, तर या 100 वर्षाच्या त्यांच्या जर्नीमधनं, त्यांच्या अनुभवांमधनं इतर लोक काय शिकू शकतात
इतर संघटना काय शिकू शकतायत की हा संघ 100 वर्ष कसा काय टिकू शकला, त्यांचे विचार सातत्यानं लोकांपर्यंत मांडू शकला आणि तो सतत वाढू शकला, यामध्ये काय शिकता येऊ शकतं? याच्यात सगळ्यात मोठं तत्त्व हे शिकलं पाहिजे की संघाची स्थापना झाली 1925 साली. त्यांना सत्तेवर यायला 90 वर्ष लागली. 90 वर्ष गाढव जरी उभं राहिलं, यांना माहीत आहे की त्याला 2च मतं भेटणार आहेत माझ्या उमेदवाराला, तो निवडून येणं शक्यच नाही, त्याचा म्हणजे दूरपर्यंत संबंध नाही, समोरचा निवडून आलेला आहे आजच, याला 2च मतं भेटणार आहेत, तरी त्याच्या कार्यकर्ते त्यालाच मतदान करत होते. हे का बरं शक्य झालं? कारण त्याची तात्विक वैचारिक जी बैठक आहे ती संघानं पक्की करून ठेवली होती. त्याला ते टार्गेट दिलं होतं की हे केल्याशिवाय आपला धर्म वाचणे नाही, तर आपला धर्म बुडून जाईल सगळा. जे काही त्याच्या ब्रेन वॉशिंग केलं गेलं, त्याचं प्रोग्रामिंग केलं गेलं, हे अशा पद्धतीनं केलं गेलं. विरोधी पक्षांनी हे शिकायला पाहिजे की तुम्ही जर एक वैचारिकरित्या पक्का कार्यकर्ता बनवला, आज तुम्ही पाहिलं की काँग्रेसमध्ये 55-60 वर्ष सत्ता भोगलेले लोक लगेच फक्त 5 वर्ष थांबू शकले नाही, इथं 5 वर्ष विरोधात बसू शकले नाही, कारण सत्तेचा एवढा त्यांना सवय झाली आहे सत्तेची. आणि सत्ता सोडल्यानंतरही मी अनेक काँग्रेसचे नेते पाहिले आहेत, सत्ता सोडल्यानंतरही ते असे वागतात जसे मुख्यमंत्री आहेत आधी, किंवा ते खासदार आमदार जसे असतात ना, पद गेल्यानंतर सुद्धा ते त्याच तोऱ्यात राहिले, ते जनसामान्यामध्ये मिसळले नाही. आणि संघाचं कसं आहे की पूर्ण वेळ कार्यकर्ते, म्हणजे अनेक जणांनी आयुष्य वाहून दिलं संघासाठी, पूर्ण वेळ कार्यकर्ते की मी माझं आयुष्य वाहून देतो, त्याच्या घरच्यांची काळजी घेणं संघाचं काम, संघानं काय करायचं काय नाही, कुठून ते गोळाबेरीज करायची. मी संघाच्या शाखेत गेलो आहे लहानपणी, आणि जे लोक म्हणजे जे दादा आम्ही त्यांना म्हणायचो, जे आमच्या शाखा घ्यायचे, त्यांच्यापैकी एकही माणूस आज रिकामा नाही. त्या प्रत्येकाला संघानं कुठं ना कुठं सेट करून दिला आहे. जे मी म्हटलं की संघ बळदाट ठेवतो, विरोधी पक्ष बळदाट ठेवत नाही, वैचारिक तात्विक बैठक पक्की नाही, हे जर असंच चालत राहिलं तर अजून 10-15 वर्ष तरी सत्ता विरोधी पक्षाची येणं मला शक्य वाटत नाही. सर, शेवटचा प्रश्न की या सगळ्या संघाच्या जर्नीमधनं विरोधी पक्ष काय शिकू शकतायत, या सगळ्यांबद्दल आपण बोललात, पण या सगळ्यांमधून तुम्ही जनतेला काय संदेश देऊ इच्छिता की एखादी संघटना जेव्हा 100 वर्ष पूर्ण करते तर ती संघटना खरं तर अनेकांना त्यांचे विचार पटतात नाही पटतात याबद्दल मतमतांतर असू शकतात, पण जनतेनं या संघटनेकडे कसं बघितलं पाहिजे, जनतेनं या संघटनेशिवाय इतर कुठल्या संघटनांचा विचार केला पाहिजे? मला असं वाटते की जनतेने कोणत्याही संघटनेचं, कोणतीही संघटना असो, त्याच्या सुरुवातीपासून तर आतापर्यंत ती संघटना कोणत्या विचारांवर वाटचाल करत आली, ती विचारधारा देशासाठी पोषक आहे की घातक आहे, एवढा जनतेने विचार सगळ्यात पहिले केला पाहिजे. यांच्या विचारधारेतले जे काही नेते निर्माण झाले, जे काही सरकार बसले असतील आतापर्यंत, किंवा यांच्या विचारधारेचे जे गोळवलकर गुरुजी मी म्हटलं आहे मगच की त्यांचं एक विचारधन नावाचं पुस्तक आहे, बंच ऑफ थॉट्स, ते जर तुम्ही आता वाचलं तर आज जे देशात घडून राहिलं आपल्या की आर्थिक विषमता निर्माण झाली, श्रीमंत अधिक श्रीमंत, गरीब अधिक गरीब, तर त्याच्यात त्यांनी लिहून ठेवलं आहे की संघराज्याची संकल्पना संपुष्टात आणली पाहिजे. पूर्ण एकाच माणसाच्या हाती हे सगळं काही असलं पाहिजे, सत्ता, काही भांडवलदारांना आपण मोठं केलं पाहिजे, हे सगळं लिहून ठेवलं आहे त्यांनी, त्याच्यानुसार ही वाटचाल चालू आहे. तर माझं असं म्हणणं आहे की जनतेने ही विचारधारा कोणती आहे, त्या विचारधारेची जी काही पाया आहे, जे पुस्तकं मी म्हटलं की जसे तुम्ही असं म्हणू शकता की RSSची गीता आहे ती बंच ऑफ थॉट्स, असे पुस्तकं वाचले पाहिजे. यांचा स्वातंत्र्य लढ्यातला सहभाग मी सांगितलं की तो समजून घेतला पाहिजे, यांनी काय काय केलं आहे. आणि आता देशविघातक कोणकोणत्या कारवाई हे लोक समोर येऊ देत नाहीत, ह्या जर एकदा उघडपणे विरोधी पक्षानं मांडल्या आहे जनतेसमोर, ते सपशेल फेल ठरले विरोधी पक्ष जनतेसमोर यांचं खरं स्वरूप मांडायसाठी. कोणती संघटना किती जुनी आहे याला महत्त्व नाही, ती संघटनेने देशासाठी काय केलं हे महत्त्वाचं आहे. आणि यांचं RSSचं प्लॅनिंग पुढच्या 50 वर्षाचं प्लॅनिंग असते. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की कोरोना काळात बोर्ड लागले होते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे या ठिकाणी अशी मदत देण्यात येणार आहे, कोणाला जर काही मदत करायची असेल तर तुम्ही इथं धान्य आणून द्या, छोटंसं बोर्ड. मग लोकांनी धान्य नेऊन दिलं, ते लोक नेणार, ते धान्य पोहोचवणार, त्याची छोटीशी बातमी येणार, मग आपण दुर्लक्ष करणार, काय बातमी, एवढीशी तर बातमी आहे, काय त्यानं फरक पडणार. ही बातमी 25 वर्षानंतरच्या पिढ्या, 2 पिढ्यानंतर संघ दाखवणार समोरच्या 2 पिढ्यांच्या नंतरच्या पिढीला. त्यांना सांगणार की जेव्हा कोरोनाचा कठीण काळ होता त्यावेळेस कोणतीच संघटना इथं रस्त्यावर आली नव्हती, हे बघा संघ कसा काम करत होता त्यावेळेस. हा 25-50 वर्षाचा विचार जो आहे हा आजच्या संघटना ज्या आहेत पुरोगामी किंवा ह्या चळवळी आहेत यांनी घेतला पाहिजे ना. आता
10-11 वर्षात यांनी सगळं केलं. हे तुम्हाला असं वाटतं का हे सत्तेत आल्यानंतर केलं म्हणून प्लॅनिंग? हे 90-100 वर्षाचं प्लॅनिंग होतं ना अगोदरचं असं. पण ह्या देशविघातक अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडून आणले, लोकांना माहीत नाही. संघाने तिरंग्याला विरोध केला हे लोकांना माहीत नाही. संघाने राष्ट्रगीताला विरोध केला हे माहीत नाही. संविधानाला विरोध केला हे माहीत नाही. आता संविधान बदलायचं, जनता म्हणते कशाला कसे काय बदलू शकतात? संविधान एवढं कमजोर थोडी आहे. संविधान बदलायचं म्हणजे संविधान घेऊन त्यातले शब्द बदलायचे नाहीत ना. संविधानाची अंमलबजावणी आहे, त्याच्यात फरक पडला म्हणजे संविधान बदलण्यासारखंच आहे ना. कायद्यात आता तुम्ही पाहिलं पक्ष फुटले, अनैतिकरित्या फुटले, पण काही झाली का कारवाई त्यांच्यावरती? सरकार चालून राहिलं आहे, जे काही चालून राहिलं आहे. आता राऊतांना मागे आत टाकलं होतं, संजय राऊत जे शिवसेनेचे नेते आहेत. 3 महिन्यानंतर कोर्टाने सोडून दिलं. काय सांगून? की यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही म्हणून. अरे पण तुमच्याच समोर सादर केलं होतं ना 3 महिन्याच्या अगोदर, तुमच्या समोर आणलं तेव्हा नाही तुम्ही सांगितलं यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही, यांना सोडू शकतो. 3 महिने आतमध्ये राहिल्यावर तुम्ही सांगितलं. असा अंमलबजावणीत फरक पडला. आता सोनम वांगचुक त्यांना आतमध्ये टाकलं. तो माणूस इतक्या दिवसांपासून बसलेला आहे, त्याच्या मागण्या काय आहेत? त्यांनी काही वेगळी मागणी केली नाही. भाजपनी जे काही लिहून दिलं होतं त्यांच्या जाहीरनाम्यात तीच मागणी आहे त्याची. त्याला आतमध्ये टाकलं. एका शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारला. जनतेनं हे पाहायला पाहिजे ना की शेतकरी विचारून राहिले की मग मुख्यमंत्री साहेब तुम्ही आम्हाला हेक्टरी किती मदत करणार? मुख्यमंत्री म्हणतात तू राजकारण करू नको. मग जर सत्तेला प्रश्न विचारणं, मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणं किंवा पंतप्रधानांना प्रश्न विचारणं, या सरकारला प्रश्न विचारणं हा जर देशद्रोह आहे किंवा राजकारण आहे, तर गेल्या स्वातंत्र्यापासून देश स्वतंत्र झाल्यापासून विरोधी पक्ष काय करत होता? जनता पक्ष होता पहिले, जनता पक्षानंतर भारतीय जनता पक्ष झाला, जनसंघ जनता पक्ष, भारतीय जनता पक्ष. याचे नेते काय करत होते 70 वर्षापासून? मग 70 वर्षात ते देशद्रोही होते का? सत्तेला प्रश्न विचारत होते, सरकारला प्रश्न विचारत होते, सरकारच्या विरोधात बोलत होते. तो देशद्रोह नाही ना, विरोधी पक्षाचं कामच आहे ना ते. आणि जनतेचे काम आहे ना की आम्ही प्रश्न विचारणार म्हणून. मग प्रश्न विचारणार जर तुम्हाला असं म्हणत असतील की राजकारण करू नको, तर हे जनतेनं समजून घेतलं पाहिजे की हे कोणत्या प्रवृत्तीचे लोक आहेत. एवढं म्हणजे मला खूप वाईट वाटते त्याच्यात की पोलिसांबद्दल 2-4 नेते तर बोललेच आहेत, पण समोर पोलीस हजर असताना नारायण राणेंचे चिरंजीव असं म्हणतात की किती पोलीस आहेत इथे? 100-125 असतील, 150. आपण किती आहे? जर आपण इथं आतमध्ये घेऊन गेलो तर यांचे थोबडे सुद्धा बाहेर काढू. व्हिडिओ आहे त्यांचा, माझ्याकडे आहे तो व्हिडिओ. इतक्या पातळीपर्यंत तुम्ही असे बोलू शकता लोकांना? म्हणजे असं राजकारण नव्हतं ना. जनतेला कळायला पाहिजे की उद्या चालून जे भाजप समर्थक आहेत त्यांनी मला या पॉडकास्टच्या माध्यमातून तुमच्या सांगायची इच्छा आहे, मी सांगू इच्छितो की तुम्हाला जे वाटते की हे सरकार खूप चांगलं आहे, तुम्हाला जर एखादं यांचं धोरण पटलं नाही, तुम्ही एकदा यांच्या विरोधात बोलून बघा. तुमचा जो गैरसमज आहे मनातला की हे सरकार खूप चांगलं आहे, हिंदूंसाठी खूप चांगलं आहे, हा गैरसमज कायमचा दूर होऊन जाईल. आणि जे हिंदू आहेत, ज्यांना खरंच असं वाटते की मी हिंदू आहे आणि हिंदूंसाठी हे सरकार खूप चांगलं काम करून राहिलं, त्यांनाही माझी सांगायची इच्छा आहे की तुम्ही एकदा एका कागदावर लिहून काढा की हिंदूंसाठी यांनी काय काय चांगलं केलं आणि 2014 पासून हिंदूंच्या राहणीमानात म्हणा किंवा हिंदूंच्या आयुष्यात जीवनात म्हणा काय फरक पडला नेमका. एवढा जरी तुम्ही लेखाजोखा जर घेतला ना, तर तुम्हाला कळून जाईल की हे संघटना देशविघातक आहे की देशासाठी पोषक आहे. सर आपले खूप खूप आभार. संघाच्या 100री निमित्त आपण चर्चा केली, आपण सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिली. पुन्हा अशा प्रकारच्या चर्चा कधीतरी करूच्या. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.